छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य मिळवलं त्याच्यामध्ये गडांचा वाटा खूप मोठा आहे, गडांवरती असलेल्या झाडांचा वाटा खूप मोठा आहे. म्हणजे मुठभर सैन्य घेऊन असं आक्रमण करणं शत्रूवरती, तर त्याच्यामध्ये जी झाडं होती त्या झाडांमुळे पळवाटा आणि छुपे रस्ते, गनिमी कावा हे झाडांमुळे शक्य होतं ना, गडांमुळे शक्य होतं. तर ती जी झाडं आपली कमी झालीत गडांवरची, ती कोणी, आपण हंबीरराव मोहित्यांचे वंशज म्हणतो, आपण शिवाजी महाराजांचे वंशज म्हणतो, तर मावळे आपणच आपल्या पिढ्यानपिढ्या लोकांनी झाडं तोडलीत नाही, तर आता आपणच ती लावली पाहिजेत ना. तर प्रदेशनिष्ठ म्हणजे ह्या झाडं, ह्या गडावरती पूर्वी कुठली झाडं असावी, आता कुठली वाढलीत, तर तशा पद्धतीची झाडं लावून आपण वाढवायचा प्रयत्न करूया. जसं की इथं रानमेवा खूप असणार, म्हणजे आंबुळकी असेल, तोरणं असतील, करवंद असतील, तर आज आपण सदानंद, एक सदा करवंद काढलेला आहे सोलापूरचा माणूस, सदाशिव अडकी ते, त्याच्याकडून आपण 500 करवंदाची झाडं आज मागवले. तर ती 500 झाडं एकाच ठिकाणी, त्यातलं रामभाऊ माळेने ती चोरूनच आणली, आम्हाला लावायची ती दुसरीकडे, पण त्यांनी सगळी चोरी आणली. तर झाडं चोरणे एवढी चांगली गोष्ट काय आहे? आम्ही म्हणलं चला, झाडं जर चोरले जाऊ द्या, चोरू द्या. तर ती 500 झाडं करवंदाची आज इथं लावायचा विचार आहे. पुढल्या वर्षी त्या 500 करवंदाच्या झाडाचा वाढदिवस इथं होईल. 3-4 वर्षात त्याला फळं येतील, ती फळं सुद्धा खायला बघू. ऐतिहासिक वसंतगड किल्ल्यावरती आज 500 झाडांचं वृक्षारोपण होत आहे. हे वृक्षारोपण करण्यासाठी स्वतः पर्यावरण प्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो वृक्षप्रेमी या ठिकाणी दाखल झालेत. आपण सातारा येथील वसंतगड किल्ल्यावरचं हे चित्र आज पाहतोय की सर्व कराड तालुक्यात असतील, सातारा जिल्ह्यातील, त्यासोबत परत जिल्ह्यातील वृक्षप्रेमी या ठिकाणी दाखल झालेत आणि वृक्षारोपण करतायत. हा उपक्रम राबवण्याचं कारण म्हणजे 2017 साली या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांचा आज 9वा वाढदिवस आहे. तो वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतः सयाजी शिंदे, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्यासह आरटीओ विभागाचे चैतन्य कंसे हे या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्यासह अनेक मान्यवर वृक्षप्रेमी शेकडो संख्येनं दाखल झाले असून या ठिकाणी 2017 सालच्या वृक्षांचा 9वा वाढदिवस साजरा करण्यासोबत आज 500 वृक्षांचं वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा.